कारण परमार्थ करण्यासाठी माणसाची वृत्ती लागते, वयाची बंधनं त्या व्यक्तीला लागू होत नाही. पण आजकाल आमची पद्धती काय झाली आहेत, आमची मानसिकता अशी झालेली आहे, परमार्थ हा फक्त म्हाताऱ्याने करायचा असतो, वृद्ध व्यक्तीने परमार्थ करायचा असतो. पण तुम्हाला सांगू, परमार्थाची व्याख्या मुळात वृद्धांसाठी नाहीच आहे. परमार्थाची व्याख्या आहे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरण्याने परमार्थामध्ये नाचावं, तरण्याने परमार्थ करावा आणि तो परमार्थ शेवटापर्यंत न्यावात, आणि मग तो वृद्ध त्या ठिकाणी परमार्थामध्ये तरुणाला लाजवणारा ठरत असतो. या ठिकाणी हे जे वृद्ध उपस्थित आहेत ना, हे त्यांच्या काळातले तरुण टाळकरी आहेत, साधक आहेत, आणि त्यांच्या साधक अवस्थेमुळे आज ते या कीर्तनामध्ये आहेत ना. तर बरेच या गावात काय 2,500 लोकांमध्ये एवढेच बुडी आहेत काय? हां, एवढेच नाही आहेत ना, आहेत अनेक. पण प्रत्येकाची मानसिकता इथं येण्याची नाही, किंवा त्याहीपेक्षा मी उलटं बोलेल, भगवान परमात्मा त्यांना या ठिकाणी येऊ देत नाही. हां, कारण इथं काय सगळ्यांना प्रवेश असतोच का होत? मी नेहमी एक सांगत असतो, हे कीर्तनाचं ठिकाण म्हणजे सोन्याचं दुकान आहे. कीर्तनाचं दुकान, कीर्तनाची ठिकाण हे सोन्याचं दुकान आहे. आणि महाराज, तुमच्या नाशिक परिसरामध्ये सोन्याच्या दुकानात कोण जातात? हां, ज्याच्या खिशात द्राक्षाचा भरपूर पैसा गोळा झाला आहे ना, तोच त्या ठिकाणी जाऊ शकतो. एरवी बाजारात तर कोणी फिरते, इथं वांगे काय भाव दिले, टमाटे कसे होते गड्या. हां, बाजारात फिरण्यासाठी बंधनं नाहीत, पण सोन्याच्या दुकानात तोच जाऊ शकतो ज्याच्या खिशात पैसा आहेत, काय म्हणतात मराठीत, मणी. ज्याच्याजवळ धन आहे, अशीच व्यक्ती जशी जाऊ शकतेत ना, तसं कीर्तनामध्ये सुद्धा कोणीच येऊ शकत नाही. परमार्थामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर मुखामध्ये नामचिंतन येत असेल तर सेना महाराज म्हणतात, पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्याची असेल भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याचे मुखे हरी बैठा होय, अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हरी बैठा होय, त्याचे मुखे हरी बैठा होय. कोणी भगवंताचं नाव घेऊ शकत नाहीत. अनंत जन्माचे सुकृत पदरी, तिळे तिळे पुण्य साच्या पुढे, तरी हे बहुधा जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. अनंत जन्माचे सुकृत पदरी, त्याचे अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री ये श्रीरामाचे, हे आमचं सत्संग सांगतो. म्हणजे प्रत्येक जण नाम चिंतन करू शकत नाही, पण त्या साधकांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही कोण्याही अवस्थेमध्ये आलात यात नवल नाही, पण तुम्ही येण्याकरता फार उशीरच केलात. कारण परमार्थ हा फार आधी करायला पाहिजेत, लहानपणापासून करायला पाहिजेत. पण आम्हाला परमार्थाची पद्धती काय झाली आहेत माहिती आहे का? माफी मागून एक शब्द बोलतो. गुरुवारी वेदशास्त्र संपन्न वासुदेवजी महाराज नेहमी म्हणायचेत, महाराज म्हणायचेत, लोक परमार्थात येतात, पण कधी माहिती आहे का, संसारात झाली थंडी मग परमार्थात घेता झेंडी, नाही का, करून करून भागले आणि परमार्थाला लागले किंवा देवपूजेला लागलेत, नाही का. सगळं करून दात पडल्यानंतर माळ घालायला जाऊन, महाराज आम्हाला माळ, अरे एवढ्या दिवस काय केलं तू? नाही म्हटलेत नाही. आम्ही जर एखाद्या वेळेला म्हटलं की तरुण मुलांनी माळ घातली पाहिजे, ते लोक म्हणतात, महाराज आतापासून का त्याचा जीव मारता?
मला खरं सांगा, लहान मुलाने माळ घातल्यानंतर जीव मारल्या जातो का जीव वाचतात? जीव वाचतात. पण आमची पद्धती झाली, जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात, लेका तुम्ही एवढं वर्ष आयुष्य खर्ची घातलं, एवढ्या आयुष्यामध्ये कधीच तुमच्या मनामध्ये विचार आला नाही परमार्थ करण्यासाठी? परमार्थाची वेळ ही तारुणपणामध्ये शोभत असते. खरा त्याग हा तारुण्यातला शोभत असतो. त्याग तारुण्यातला शोभत असतो. म्हाताऱ्याने कुस्तीच्या मैदानामध्ये उतरून दंड बैठका काढून मांडी थोपटून चालत नाहीत, कारण त्याची जरा अवस्था झाली. त्या जरा अवस्थेमध्ये त्याला काहीच प्राप्त होत नाहीत. अहो, आमच्या व्यवहारिक जीवनामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलत ना, 60-65 जर झालत ना, 60-65च्या पुढे त्याला म्हणतात, सरकार सांगते चुपचाप घरी बस, पेन्शन घे, पण आम्हाला सरकारी दप्तरात येऊन त्रास देऊ नकोत. तिचं अवस्था संपून जाते राजा. मग परमार्थामध्ये कसे काय आम्ही म्हातारपणामध्ये उतरतो? तुम्ही म्हणतात मग म्हाताऱ्या लोकांनी परमार्थ करू नये का? 100% केला पाहिजे. का? कारण चौथ्याच्या ठाई मुळात परमार्थच करायचं सांगितलेलं आहे. चौथ्याच्या ठाईमध्ये परमार्थ सांगायला आहे, पण तो चौथ्या अवस्थेमध्ये परमार्थ आमचा त्याच वेळेला होईल ज्या वेळेला आम्ही पहिल्या अवस्थेपासून, बाल अवस्थेपासून आम्ही परमार्थ करायला लागू. आणि मग तो परमार्थ करण्यासाठी आम्ही जिवंत जगतोय, पण ते जीवन जगणं आमचं काही कामाचं झालंच नाही. कारण वाघ महाराज नेहमी म्हणत असतात, या जगतामध्ये जगणाऱ्या जग्यांची संख्या कमी नाही, पण आम्ही नेमकं जगतोय कशासाठीच हाच मोठा प्रश्न पडलेला आहे आम्हाला, नाही का? आम्ही जगतोय तो इतके असे जगतोय की कधी मरणारच नाही, असे मरतो की कधी जगलेच नाही. कहा गए कहीं नहीं, क्या लाया कुछ नहीं, पंडित जी खाली हाथ गए थे हम और खाली हाथ चले आए. पण तुम्हाला सांगू, तुम्ही जरी रित्या हाताने आलात ना, तुम्ही जर आयुष्य असंच खर्च घातलत ना, तर एक लक्षात घ्या, तुम्ही जिवंत असेपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण ज्या वेळेला आमची मृतावस्था आम्हाला प्राप्त होईल ना, आम्हाला वर तिथं प्रश्न विचारला जाईल, पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू? तिथं अनेक यातना यम करवेल, कोण सोडवेल तेथे तुझला, तुम्हाला तिथं विचारल्या जाईल. क्या किया रे तूने जीवन गवा दिया, क्या किया रे? जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे, क्या किया रे? तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे? जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पीता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया, भगवान के नाम से मुंह मोड़ लिया. क्या किया रे, क्या किया रे? तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे? जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया रे, क्या किया रे? तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे? जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया, खो दिया. पैसे के खातिर करता मिलावट, नेकी और नीति को भूल गया. आम्ही ह्या
गोष्टी ज्या वेळेला विसरतोत ना त्यावेळेला आम्हाला पुढे जा विचारला जातो बरं. आणि बाबा तो जा विचारत असताना काय असं गालावून हात फिरून प्रेमानं विचारतात काय? नाही हो, लाळ नाही तिथं, मारी ती झोडी ती तोडी ती नीचू. मारी ती झोडी ती तोडी. झोळणं वेगळं आहे, तोडणं वेगळं आहे. मारणं गालावर मारल्या जाते, एक मारली की झालं. झोळणं वेगळं आहे. वाळेगावच्या रस्त्याने जर समजा वाळेगाव बाळापूर रोडवर जर समजा एखाद्या कारवाल्याचा टू व्हीलरवाल्याला धक्का लागला की ते टू व्हीलरवालं निघून जातं. झोळणारे जे असतात की नाही, जे मारायला लागतात त्याला झोळणं म्हणतात. काही घेणं देणं आहे काय? तो म्हणते गाडी थांबू रे थांबू, काय चालू आहे? त्याला मारून राहिलेत. म्हणजे तू काय करतो? हात धुवून घेतो, नाही का? हात धुवून घेणारे वेगळेच असतात. त्रास देतात, जाच करतात. अशा जाचापासून जर आम्हाला वाचायचं असेल तर कधीतरी आम्ही हा विचार केला पाहिजे की या यमदंडापासून आम्ही वाचलं पाहिजेत. कारण या काळाचा भरोसा नाहीत, एक तर या जीवनाचा भरोसा नाहीत, जगताचा या जीवनाचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. बरं, हे जीवन सुद्धा आम्ही आणलंयत ना, हे आम्हाला पाचांकडून उसनं मिळालं आहेत. पाचांकडून म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या सगळ्यांकडून आम्ही हा देह उसना आणलाय. देह हा पाचाचा, आणला उसना. आम्ही हा उसना आणलात. आणि हा उसना जर आणला असेल ना आईंनो, तर उसनं जसं आणलं तसं देत असतात. हां, आता इकडे नाहीत, या गावातले लोक चांगले आहेत, पण बऱ्याच गावामध्ये कसं पद्धती आहे माहीत आहे काय? लोक घेतात पण देत नाहीत. घेऊ त्याच्या म्हणू तर नको. आता आमची पद्धती ही झाली आहे, आम्ही आणतो, आणताना आमचा भाव वेगळा असतो, पण देताना फार वेगळा असतो. समजा आता काळ बदलला, आता प्रत्येकाच्या घरी चक्क्या आल्या, पण पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं? ते एखाद्याच्या घरी दळण संपलं, पीठ संपलं का संध्याकाळच्या वेळेला हे मावशी शेजारणीच्या घरी जात होते. आणि मग शेजारणीच्या घरी गेल्यानंतर तिला म्हणायचे, हा का बघ काय बाई, या माणसाला सकाळपासून सांगितलं, आपल्याकडे हाच तर फायदा आहे, आपल्या भाषेत कीर्तन करता येते. काय माय, सकाळपासून आमच्या घरच्या माणसाला सांगितलं की दहीन दळून आणला, पण त्यानं काही आणलंच नाही. आता नेऊन ठेवलं आणि लईन जायला आहे. हा पाय, सकवूनच तुले तो पीठ आणून देतो, मले काय कर अदलीभर उसनी कणिक दे. ते म्हणते, बाई मी आताच उंडा भिजायला लागली. असं करा, तुमच्या हातानं त्या डब्यातलं घ्या. आता तुमच्या हातानं डब्यातलं घ्या म्हटल्यानंतर तुम्ही फक्त इमानदारीनं सांगा, तुम्हाला मरीमायची शपथ आहे, आणताना कसं आणता. तुमच्या इकडे असंच आहे वाटते, आणताना कसं आहे असं. बरं ठीक आहे, आणलं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी नेऊन द्यावं लागते. आता कसं देसान? पोट्टीनं जर समजा 2 बोटं दाबले, ओ थांबले, दाबू नको ना, ते उफन. आमची पद्धती झाली आहे, आम्ही उसणं आणतोत ना, ते उसणं जसंच्या तसं देता येत नाही. आम्ही त्या पद्धतीची देण्याची आमची मानसिकता सुद्धा बनली नाही. पण उसणवारी फेडायची लागतच असते, ते फेडावीच लागते. ते कार्य कर्तृत्वाने असोत का देह कर्तृत्वाने असोत, ती उसनवारी फेडावी लागते. आम्हाला जर देह उसना मिळाला असेल ना, तर या देहाला उसनं म्हटलेले आहेत. एका ठिकाणी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या देहाला उदार म्हटलेलं आहे, उदार प्राप्त झालेलं आहेत, नाही का? मरना हक का मरना हक का बाना है, जीना उदार आना है, जीना उदार आना है. मेरा कह कर तूने सारी उम्र गवाया, सारी उम्र
काल वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात लेका, माणसाला हा उदार प्राप्त झालेला आहे. मग उदार जर मिळालं असेल, उदारी चुकवता आली पाहिजेत ना दादा. उदारी